ही आवडते मज मनापासून शाळा, लाविते लळा ही जसा माऊली बाळा. नमस्कार, मी वरुण भागवत. आज हे गाणं आठवण्याचं एक स्पेशल कारण आहे. कारण आज आपण ज्यांच्यासोबत टिवटिव करणार आहोत, अर्थात गप्पा मारणार आहोत, त्या म्हणजे पुण्याच्या अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूलच्या मुख्याध्यापिका अनघा अतुल डांगे मॅडम. निमित्त आहे नवरात्रीचं आणि विषय आहे शिक्षक आणि मुलांमधील सकारात्मक नातं. मॅम, प्लीज. नमस्कार. नमस्कार. आपण थेट शिक्षण क्षेत्राविषयीच बोलूयात की या क्षेत्रात तुम्हाला कधी यावंसं वाटलं. मुळात अगदी स्पेसिफिक विचारतो की हे बाय चान्स घडलं की हे ठरवून तुम्ही केलं? नाही, हे मी ठरवून केलं. माझी आई शिक्षिका होती आणि वडील गव्हर्नमेंट ऑफिसर होते, पण तरीही ते व्हिजिटिंग लेक्चरर होते. आणि त्यामुळे 8वीत तसं जवळपास ठरलेलंच होतं की शिक्षक व्हायचे. 8वीतच ठरलं होतं. इंग्लिश स्पेशल घ्यायचे आणि शिक्षक व्हायचे, या दोन्ही गोष्टी त्याच वेळेला फिक्स होत्या. क्लिअर होतं, अगदी क्लिअर होतं. त्यामुळे ग्रॅज्युएट झालं की बीएडला ॲडमिशन. बीएडचा रिझल्ट लागता रमणबागेत पहिली नोकरी. म्हणजे खरं तर आपल्या सगळ्यांसाठी ही एका प्रकारची प्रेरणाच आहे की आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे आणि काय गाठायचं आहे हे वयाच्या किती अलीकडे, किती लवकरच्या टप्प्यात आपण ठरवू शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण इथे आहे. 8वीत मॅमनी ठरवलं म्हणजे साधारण 13-14 फक्त वय असेल. तर ही खरंच एक प्रेरणा असू शकते. तो सुरुवातीचा जो काळ होता त्याच्यामध्ये अशा काही अडचणी तुम्हाला फेस कराव्या लागल्या? अडचणी म्हणजे कसं झालं की पहिल्यांदा 9वीचीच डायरेक्ट क्लास टीचरशिप मिळाली आणि मुलं हा काही म्हणजे तोपर्यंतचा झोन नव्हता, कारण मला स्वतःला सख्खा भाऊ नव्हता किंवा कॉलेजमध्येही माझा काही तो फार प्रांत नव्हता. त्यामुळे SP कॉलेज आणि नंतर 1 वर्ष फर्ग्युसन. पण त्यामुळे माझा हा स्वभाव नव्हता. त्यामुळे असं डायरेक्ट मुलांशी बोलणं हे मला सुरुवातीला थोडंसं जड झालं, किंवा शाळा हे वातावरण माहीत नव्हतं. आणि एक असा एक गोड गैरसमज होता त्यावेळेला माझा की शिक्षक म्हणलं की मुलं ऐकतातच, असा एक गोड गैरसमज होता. त्यामुळे पहिलं वर्ष होतं ते सगळी दांडगट अशीच मुलं होती. तर शिकवायला सुरुवात झाली आणि त्यांना कळलं की समोरचा माणूस आपल्याला तळमळीने शिकवतोय. आणि मग पूर्ण 2 वर्षानंतर मला हे जाणवलं की शिक्षक विद्यार्थी नातं या पलीकडचं काहीतरी आहे. म्हणजे नुसतं वर्गात शिक्षकांनी पाऊल टाकणं, तेवढा अभ्यासक्रम शिकवणं, बाहेर पडणं, परीक्षा पेपर, इतकं मर्यादित ते नाही आहे. आणि त्यामुळं आपल्याला त्यांच्या अडचणी किंवा त्यांची बॅकग्राऊंड आणि त्यांना जे काही आहे ते आपल्याला समजून घेतलं पाहिजे. शिक्षक विद्यार्थी असं फॉर्मल नात्याच्या पलीकडं काहीतरी कनेक्ट निर्माण झाला पाहिजे, तर आपण यांच्यासाठी काहीतरी करू शकणार आहोत. म्हणजे माझं प्रिन्स सिद्धार्थसारखं झालं होतं की त्यांनी पॅलेस बाहेर कुठलं दुःखच बघितलेलं नाही. त्याच्यासारखी माझी लाईफस्टाईल होती की आयुष्यात असे काही दुःख वगैरे असतात, अडचणी कोणाच्या असू शकतात, फार अशा कुठल्या तरी बॅकग्राऊंडमधून मुलं येऊ शकतात की ज्यांची दररोजचीच लढाई अवघड आहे जगण्याची. हे माझ्या बाबतीत कधी घडलेलं नसल्यामुळं ना, फायनान्शियली ना अदरवाईज ऑल्सो मला या सगळ्या गोष्टीची कल्पना नव्हती. पण 2 वर्षात मला ते जाणवलं. तिथून पुढं मला वाटतं की माझं विद्यार्थी माझं दैवत, याने मी ते वागायला सुरुवात केली. समोरचा मुलगा कुठलाही जाती, धर्म, रंग, पैसा जे काय असेल त्याने मला कधीच फरक पडला नाही. आणि तो फक्त माझा मुलगा आहे. म्हणजे काही झालं तर मी माझा मुलगा असता तर काय केलं असतं, हा विचार करूनच मी प्रत्येक गोष्ट करत गेले. म्हणजे याच्यात मला मानसिक त्राससुद्धा खूप झाला की एखादा नाही वागण्यात बदल होते, म्हणजे असं कसं होत नाही, असं करत करत मी त्याच्या मागच पडले. त्याच्यासाठी मी कित्येक तास घालवलेत स्वतःच. असं झालं. मॅमनी या दरम्यान आत्ता ते सांगताना एक खूप छान वाक्य त्या म्हणाल्या की माझा विद्यार्थी माझं दैवत. मला खरंच हे खूप भावलं. मला ही लिंक पकडूनच एक गोष्ट तुम्हाला विचारावीशी वाटते की हे जे ट्रान्सफॉर्मेशन घडलं की अशाही पद्धतीची मुलं असतात, खूप वेगवेगळ्या बॅकग्राऊंड्समधनं मुलं आपल्या शाळेमध्ये येतात. असं घडण्यासाठी एखादा ट्रिगर पॉईंट होता, असा एखादा प्रसंग घडला ज्याच्यामुळे? हो, असे बरेच प्रसंग घडले. आणि त्यावेळेला मी कसब्यात राहत होते, म्हणजे लग्नाआधी. आणि त्याच वेळेला कसब्यात काही मुलं, मी त्यांना सांगितलं होतं की गणपतीचं म्हणजे नमस्कार तरी करत जावा, थोडीशी प्रार्थना वगैरे करत जा. तर ती सगळी मुलं कसबा गणपतीला यायची. आणि 1-2 मला एक दिवस अजिबात ओळखच नाही दाखवली. आणि मग मला आश्चर्य वाटलं की अरे आपण दररोज भेटतो आणि तरी या मुलांनी, म्हणजे मी क्लास टीचर होते ना,
तर दररोज भेटून तरीही गणेशने मला ओळख नाही दाखवली, असं मला एकदम शॉकिंग वाटलं ते. दुसऱ्या दिवशी तोच मला आपण म्हणला की काल तुम्हाला ओळख दाखवली नाही, सॉरी, कारण म्हणला कमरेला तलवार लटकत होती, मारामारीला निघालो होतो, तुम्ही नक्कीच सोडलं नसतं आणि रागवला असतात, त्यामुळं मी नाही म्हणला, तुमचं ओळखच दाखवली नाही. तेव्हा माझ्या लक्षात आलं की असं काहीतरी पण असतं. त्याच्यानंतर पुन्हा त्याला मारायला 10वीतली मुलं आली आणि मी हे सगळं सांगितल्यामुळं की तुम्ही असं काही करणार नाही आहात, इथून पुढे हे सगळं बंद झालं पाहिजे. ईचा वर्ग होता, हे सगळं बंद झालं पाहिजे, चांगलं आपण जे काही संस्कार हे सगळं समजावतो ते तसं समजवलं होतं. आणि त्यानंतर त्याला मोठी मुलं म्हणजे 10वीतली मुलं मारायला आली, त्यांनी सगळा मार खाल्ला. म्हणजे कुंपणावर तो पडला, ते काटे त्याच्या अंगात घुसले, कुंपणाच्या तारा त्याच्या अंगात घुसल्या, तरी पण तो काही बोलला नाही. अर्थात ते सगळं मला दुसऱ्या दिवशी कळलं. दुसऱ्या दिवशी एकाच हाताने तो प्रार्थनेला उभा राहिला. म्हटलं एका हाताने का असा उभा राहिला आहे? तेव्हा बाकीच्या मुलांनी, त्याच्या मित्रांनी मला सांगितलं की काल खूप मोठी मारामारी संध्याकाळी ग्राउंडवर झाली, म्हणजे शाळा सुटल्यावर. त्या सगळ्या मुलांनी त्याला कुंपणावर वगैरे फेकलं आणि त्याच्या अंगात त्या सगळ्या तारा घुसल्यात वगैरे. म्हणलं हे काय प्रकार आहे? तो म्हणलं तुम्हाला प्रॉमिस केलं होतं ना की नाही हात उचलणार, मारामारी करणार नाही. खूप मला आर पार गेलं ते की तो म्हणलं अरे म्हणलं पण म्हणजे स्वसंरक्षणार्थ काही करू नको असं म्हणलं होतं का मी? तो म्हणला नाही, एकदा शब्द दिला होता ना तुम्हाला, बहिणीच्या जागी मानतो तुम्हाला, मग शब्द दिला होता तुम्हाला, मग म्हटलं कसं काय मोडायचा? मग मी मार खाल्ला, मग तारा घुसल्या. तर आय वॉज डीपली टच्ड. मला असं झालं की बापरे, ही मुलं इतकं जीव तोडून ऐकतायत किंवा प्रेमाने ऐकतायत. मग तिथं मला कळलं की असे पण प्रकार यांच्यात असतात. अशा प्रकारामधून मला ते कळत गेलं की आपण वाटतंय तेवढं सोपं नाही आहे. की ज्याचे एखाद्याचे वडील दारू पिऊनच बसलेले. एक वेश्यावस्तीतला होता, त्याची आई म्हणजे त्या व्यवसायात होती, त्यामुळे मुलं त्याला बरीच चिडवायची वगैरे, मानसिकदृष्ट्या तो अस्वस्थ असायचा. एकाच्या घरी कायमच वडील दारू पिऊनच पडलेले असायचे. मग या मुलांकडून आपण अभ्यासाची किंवा खूप छान अगदी गुणी बाळासारखं वागण्याची अपेक्षा कशी करणार? मग तिथपासून मी ते कामाला सुरुवात केली की आता याच्या मुळापर्यंतच जायचं आहे आणि प्रत्येकाला सगळ्यांच्या बरोबरचा प्रवाद कसा आणता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करायचा. आणि मग ते आपलं मानल्यामुळं मला ते जड नाही गेलं. मग आपली कर्णाची कवच कुंडलं झाली, एक्सटेंडेड फॅमिली झाली, तर मग त्यांना बरोबरच घेऊन चालायचं. शिक्षक आणि मुलांमधला किती सुंदर बॉन्ड जपला जाऊ शकतो हे मॅमच्या कित्येक उदाहरणांवरून आपल्याला लक्षात येईल. 33 वर्ष तुम्ही शिक्षिका आहात, हा खूप मोठा स्पॅन आहे. एका प्रोफेशनमध्ये 33 वर्ष. या एवढ्या स्पॅनमध्ये कधी नर्वस ब्रेकडाऊन आला? त्यावेळेला माझं प्रमोशन झालं, म्हणजे 2015 शिक्षक ते पर्यवेक्षक, आणि तेही त्या शाळेत न मिळता एकदमच मी अहिल्यादेवीत आले. खरं तर शिक्षक ते पर्यवेक्षक होणं, प्रमोशन होणं ही खरं तर आनंदाची गोष्ट आहे. खरं तर आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे सगळे अभिनंदन करत होते की तुम्ही बाई पर्यवेक्षक झालात वगैरे. पण मला समोर त्याचा आनंद होत नव्हता, कारण एक तर माझी शाळा मागे पडली आणि अहिल्यादेवी जरी मला माहितीची असली तरी पण इथे पर्यवेक्षक पदावर रुजू झाल्यावर सगळ्यात मला कशाचं वाईट वाटलं आणि एकदम नर्वसनेस आला की माझा तो स्टुडंट कनेक्टच तुटला. रादर मला असं वाटलं की काय गरज आहे प्रमोशनची, राहू दे ना, मला जिथे आहे तिथे शिक्षक असण्याने काय बिघडतंय, कशाला सिनियरिटीने प्रमोशन मिळायला पाहिजे. मग हा कनेक्ट पुन्हा जोडण्यासाठी मुलांसोबत पुन्हा हा जोडला गेला कनेक्ट की काय झालं? नाही, खूप चांगली गोष्ट घडली की जूनमध्ये शाळा सुरू झाली आणि पर्यवेक्षक असल्यामुळे मला 2-3 वर्गांचं टाइम टेबल आलं. म्हणजे ते शिकवणं सांभाळून मला ॲडमिनिस्ट्रेशनचं काम करायचं होतं आणि त्यामुळे पुन्हा एकदा शिक्षक व्हायला मिळालं. त्याचा जो आनंद होता तो वर्गात गेल्यावर पुन्हा एकदा तो भरलेला वर्ग, पुन्हा आपण काहीतरी जीव तोडून शिकवतोय. जून एंडला लक्षात आलं की आपण स्थिरावलोय आणि आपण या गोष्टीमुळेच स्थिरावलोय कारण आपल्याला स्टुडंट कनेक्ट मिळाला. शिक्षक असणं आणि आता तुम्ही मुख्याध्यापिका आहात, ह्याच्यात काही डिफरन्स जाणवतो कामाच्या स्वरूपात आणि काय भावतं? खूप 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 फरक आहे. शिक्षक असतो तेव्हा तुमचं डायरेक्टली तुम्ही मुलांशी मुलींशी अटॅच्ड असता किंवा दररोजची तुमची त्यांची भेट असते, प्रत्येक तासाला प्रत्येक याला, आणि अगदी तुमचं शेअरिंग दर मिनिटाला चालू असतं. तो चान्स तुम्ही प्रशासनात असल्यावर मिळत नाही. आणि मुख्याध्यापक म्हणलं तर याच्या तुम्ही बरंच लांब फेकलं जाता. म्हणजे एकंदर ॲडमिनिस्ट्रेशन बघितलं तर सोसायटी आहे, पालक आहेत, शिक्षक आहेत, विद्यार्थिनी आहेत, या सगळ्यांचं
किंवा रिक्षा व्हॅन असंख्य घटक याच्यात इन्व्हॉल्व असतात. त्यामुळे या सगळ्यांची मॅनेजमेंट करायची तर खूप प्रेशरचा आणि स्ट्रेसचा भाग येतो. त्यामुळे ते सोपं नसतं नक्की. पण मग मी हा विचार केला, हळूहळू स्वतःला समजावलं की अरे आपण हे करतोय ते मुलींसाठीच करतोय ना. बरोबर. म्हणजे सतत आपल्या मनात काय विचार आहे, त्यांची सेफ्टी, त्यांची सिक्युरिटी, त्यांना काय चांगलं देता येईल. आपण व्याख्यानं अरेंज करतोय, कार्यक्रम अरेंज करतोय, त्यांचं गाईडचं शिबिर आहे, त्यांचं गॅदरिंग आहे, एव्हरी मुमेंट आपण त्यांचाच तर विचार करतोय. फक्त आपण त्यांच्या समोर नाही आहोत, पण विचार त्यांच्यासाठीच करतोय, मुलींच्या भल्यासाठीच करतोय. त्यामुळे माझ्या दृष्टीने ती एक सकारात्मक बाजू झाली की ठीक आहे, या अँगलने आपण घेतलं ना तर हे आपल्याला जास्त आवडतं. पोहोचायचं तिथेच आहे. म्हणजे अक्षरशः इतिहासात सारखं येते की टार्गेट एकच, उद्दिष्ट एकच, मार्ग वेगवेगळे. त्यामुळे मग त्या याने मग मला आपोआपच ते सेटल झालं. मॅम तुमचे शिकवण्याचे विषय कोणते कोणते? माझं इंग्लिश स्पेशल होतं आणि त्यामुळे इंग्लिशचे वर्ग तर असायचेच. आणि BEdला माझं जोडीला इतिहास होतं, त्यामुळे इतिहासही मला शाळेत शिकवायला, शिक्षक म्हणून शिकवायला दिलाच होता. आणि हे दोन्ही विषय मी खूप एन्जॉय केले. म्हणजे मी सुद्धा ॲक्च्युली एन्जॉय केलेत, कारण या दोन्ही विषय शिकवायला मॅम मला होत्या. आणि स्पेशली इंग्लिश शिकताना तर खूपच मजा यायची. खूप सोपं करून आम्हाला इंग्लिश मॅमनी सांगितलं. हां, म्हणजे कसं तो मला एक हे होता की नेमकं इंग्लिश हा बऱ्याच जणांना कर्दनकाळ वाटतो आणि त्यांना बोलायला, मराठी शाळा, आणि त्यांना बोलायला अवघड जातं. तर बोलतील कसं याच्यासाठी मग ती छोटी छोटी वाक्य देणं, घरी जाऊन हे शब्द वापर म्हणणं, त्याचा त्यांना आनंद व्हायचा की मला आज हा शब्द वापरता आला. खरं सांगायचं तर जसं इंग्लिश कर्दनकाळ असतो तसा इतिहास कंटाळ्याचा विषय असतो. म्हणजे एवढं कुणी लक्षात ठेवायचं, हे काय पण तो एक रंजक स्टाईलने तुम्ही शिकवलात ना. असं कुठलं मला महायुद्धाचं 10वीचं आठवतं की, म्हणजे ही काही स्तुती वगैरे नाही, पण मला इतर वर्गातली मुलं म्हणायची 10वीला की बाई महायुद्धाला येऊन बसू तुमच्या तासाला, ते ऐकायचे म्हणून. आणि हाच अनुभव मला अहिल्यादेवीत आल्यावर पण आला. आपल्या वर्गाचा तास नसून सुद्धा आपल्याला खरं तर फ्री पिरियड आहे, पण तरीसुद्धा एक शिक्षिका दुसरीकडे इतिहास शिकवतीये, तर तिथे जाऊन बसावंसं वाटणं हा त्या विद्यार्थ्या इतकाच किंवा विद्यार्थिनी इतकाच त्या शिक्षिकेचा देखील विजय आहे असं मला वाटतं. आपण अहिल्यादेवी हायस्कूलच्या आत्ता संगीत कला दालनामध्ये आलो आहोत. खरं तर कला माणसाला घडवते, पण हीच कला कधी माणसाला किंवा विद्यार्थ्याला बिघडवू शकते का? आणि शिक्षिकेच्या आयुष्यात एखादं मोठं चॅलेंज निर्माण करू शकते का? आपण डांगे मॅमनाच विचारूया. मॅम, कलेशी निगडीत एखादा चॅलेंजिंग प्रसंग? असं झालं होतं की गॅदरिंगचे दिवस होते आणि रंजन विभाग माझ्याकडे होता. आणि तुला आता आपली सिस्टम माहिती आहे की आपण सिलेक्शन करतो आधी. तर तसं डान्सचं सिलेक्शन करताना गाणं मला शाळेच्या गॅदरिंगला योग्य नाही वाटलं. त्यामुळे मी ठाम आग्रह धरला की या गाण्यावर नाही करायचं, कारण त्याच्यातले काही शब्द कोणालाही खटकण्याजोगे होते. आता मुलांच्या काही ते उत्साहात होती त्यामुळे त्यांच्या लक्षात आलं नाही, पण मी शिक्षक म्हणून ट्रायल बघताना किंवा सिलेक्शन कमिटीची ट्रायल बघताना ते लक्षात आलं की हे शब्द काही योग्य वाटत नाहीत. आणि तेव्हा मी म्हणलं की या गाण्यावर डान्स नाही करायचा. आणि त्यांनी इतकं सिरियसली घेतलं. त्यांचं शेवटचं वर्ष होतं आणि त्यांना कसंही करून ते करायचंच होतं. इगोवर घेतलं. हां, इगोवर घेतलं त्यांनी. आणि त्यांना ते कसंही करून करायचंच होतं. वर्सेस माझं म्हणणं होतं की हे शब्द वापरून नाही तर मग सगळ्यांनाच परवानगी द्यावी लागेल, मग काही दर्जाच राहत नाही. त्यामुळे मी माझ्या मतावर ठाम होते. आमचा जो विभाग होता त्याच्यातही बऱ्याच चर्चा झाल्या वगैरे, आणि यांना करू द्यायचं नाही असं सगळ्यांच्या मताने ठरलं. तर करू द्यायचं नाही म्हणजे काय असं अपोजिशन, विरोध, मुद्दाम त्यांना काही करू द्यायचं नाही असं काही भाग नव्हता. पण ते गाणं बदलायलाच तयार नाहीत. आम्ही त्यांना म्हणलो होतो की तुम्ही गाणं बदला, दुसरं गाण्यावर करा, पण ते काही केलं ऐकायला तयार नाही. प्रॉब्लेम असा झाला की त्यांनी ते इतकं इगोवर घेतलं की मग नंतर त्यांचं एकदमच त्यांच्या मनात निगेटिव्ह वातावरण तयार झालं. आणि मग त्याची जे काय रिपरकेशन्स झाली आपण थोडक्यात म्हणूया की त्यांना ते आवडलं नव्हतं. माझं नाही म्हणणं त्यांना आवडलं नव्हतं. त्यांना फक्त आमचं 10वीचं वर्ष आहे आणि आम्हाला धिंगाणा घालायचा, एवढ्याच गोष्टी डोक्यात होत्या. पण समाव मग आम्ही त्यांना बोलवलं, सगळे आम्ही त्यांच्याशी बोललो, त्यांना आम्ही ते समजावून सांगितलं यामुळं काय काय होऊ शकतं. त्यांना त्यांची चूक पटली.
ते त्या दिवशी माफी मागायला आले आणि म्हणले की बाई आमचं चुकलं पण आमचं शेवटचं वर्ष आहे, आम्हाला माफ करा. तर म्हणलं अरे मी विषय त्याच दिवशी सोडला, मी कॅरी फॉरवर्ड करत नाही. मॅम, तुमच्या मते रागावण्याने मुलं सुधारतात की प्रेमाने? तसं दोन्ही गोष्टी आवश्यक असतात. रागावणं आणि प्रेम करणं याचं उत्तम कॉम्बिनेशन लागतं एक शिक्षक म्हणून. तर हे जरा अजून विस्तृत पद्धतीत आम्हाला कळण्यासाठी कुठला असा प्रसंग आहे का घडलेला? 5वी पासून चालत आलेला एक खोडकर वर्ग होता. एरवी कसे वर्गात गट वगैरे असतात, त्यांचा एक ग्रुप त्यांचा एक ग्रुप, ते सगळे 68 जण एकत्र होते. एकच ग्रुप होता तो? एकच ग्रुप होता 68 जणांचा. आणि तेव्हा 9वी-10वीला हे प्रमाण त्यांचं खोड्यांचं इतकं वाढलं की अक्षरशः शिक्षक म्हणजे हे झाले होते की या वर्गाचं काय करायचं, हे कोणाचंच ऐकत नाहीत आणि काहीच करत नाहीत. आणि सगळी चांगल्या बॅकग्राऊंडमधली, चांगल्या सुशिक्षित संपन्न घरातली मुलं होती. त्यामुळे त्यांच्या काही अडचणी वगैरे काही नव्हत्या, त्यांचं वागणं हीच मोठी अडचण होती. त्यामुळे म्हणजे कळलं ते 10वीला वर्ग माझ्याकडे आला. खूप असं काही म्हणजे मारणं बिरणं तर प्रांतच नव्हता माझा, पण अगदी नजरेच्या धाकात मुलांना ठेवलं पाहिजे, हलू देता कामा नये, ही माझी विचारसरणी नव्हती. जूनला शाळा सुरू झाल्यानंतर जुलैची गुरुपौर्णिमा येईपर्यंत मला खूप टफ फाईट द्यावी लागली. गुरुपौर्णिमेला मी त्यांना सारखं सांगायची ना की अरे शेअर करा, काय तुमच्या मनात आहे ते बोला ना एकदा. तर मग गुरुपौर्णिमेला ती मुलं आली, सगळी फुलं वगैरे ते नारळ घेऊन आली आणि मग म्हणाली की बाई बोलायचं आहे तुमच्याशी. म्हटलं काय जायचं? म्हणे तुम्ही खूप अनप्रेडिक्टेबल आहात, असं त्यांनी डायरेक्टच मला सांगितलं. म्हणलं येस आय नो. ते म्हणे की नाही, जेव्हा असं वाटतं की तुम्ही हे वाक्य चेष्टेत घ्याल तेव्हा तुम्ही रागवता, आणि जेव्हा असं वाटतं की तुम्ही रागवाल तेव्हा तुम्ही अतिशय फ्रेंडली याच्यामध्ये घेता. पण माझ्या दृष्टीने महत्त्वाचं होतं की ॲटलिस्ट त्यांनी बोलायला सुरुवात तरी केली आणि मग त्यानंतर संवाद साधायला तरी त्यांनी सुरुवात केली. आणि त्यांना इंग्लिश शिकवण्याबाबतीत माझ्या काही इश्यूज नव्हते, ते मॅटर क्लिअर ग्रास्प करत होते. हो. आणि ती मुळातच इतकी हुशार होती की रादर शिक्षकालाच तो चॅलेंज होता की दर दिवशी आपण नवीन काहीतरी तयार ठेवलं पाहिजे. त्यांचे इश्यूज फक्त वागण्याच्या बाबतीत होते आणि मी ठरवलं होतं की यांना प्रेमानेच मात द्यायची. त्यामुळे मी त्यांना चॅलेंज दिला. म्हणलं बघा, मी तुम्हाला आपली मुलं मानलेली आहेत आणि ही इमोशनल ब्लॅकमेल नाही. हे मी तुम्हाला मनापासून आपलं मानलंय, गुणदोषांसकट स्वीकारलंय. माझ्यापेक्षा दुप्पट प्रेम तुम्ही मला करून दाखवायचं. आणि त्याच्यानंतर मात्र ना वातावरण वर्गातलं हळूहळू बदलत गेलं. आणि जूनमध्ये जेव्हा त्यांचा रिझल्ट लागला, त्यांच्यात कपॅसिटी होतीच 90च्या पुढे सगळ्यांचीच जाण्याची. पण जो काही रिझल्ट लागला तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, ज्या स्पीडने ती जिना चढून पायऱ्या गाळून धावत आली की इतके टक्के मिळालेत किंवा काय बाई रिझल्ट लागलाय वगैरे, खूप सुंदर मुमेंट. आता हीच मुलं नंतर पासआउट झाली, यांच्याशी परत कधी संपर्क आला का? 15 ऑगस्ट 26 जानेवारीला जनरली स्टुडंट्सचा बराच भर असतो, बॅच आफ्टर बॅच. त्याच्यात ती मला शाळेच्या बाहेर भेटली, गेटच्या बाहेर. आणि त्याच्यात एकाचे केस खूप वाढलेले होते. तर मी त्याला अगदी नेहमी वर्गात असतो तसं मी त्याला अगदी रितसर झापलं की अरे काय हे कसं केलंयस तू वगैरे, काय शोभतं का वगैरे. आणि ऑल ऑफ सडन माझ्या लक्षात आलं की अरे आता हा काही माझा विद्यार्थी म्हणून वर्गात बसलेला नाही, तो आता कॉलेजमध्ये 12वीचं वर्ष वगैरे. तर म्हणलं एक त्याला म्हणलं सॉरी हां, अरे आता काही हा माझा अधिकार नाही, मी आपलं दिसलं म्हणून सांगितलं. तर म्हणलं अहो छे सॉरी नका म्हणू, मला फार भारी वाटलंय. म्हणलं 2 वर्षात कोणी झापलंच नव्हतं. आम्ही लेक्चररच्या समोरून येतो जातो, आम्ही त्यांच्या समोर बसत नाही, तरी पण आम्हाला कोणी विचारत नाही. कोणीतरी असं कान पकडून विचारणारा अजून आहे. तर त्या झापण्याचं आम्हाला खूप बरं वाटलं, मस्त वाटलं. तर ते मला खूप बरं वाटलं की बाहेर जाऊन सुद्धा ठीक आहे, अजून त्यांना आहे, सगळंच काही विसरले नाही. खरंच शिक्षक असण्याची सकारात्मक बाजू कुठली? शिक्षक ही पेशा हा म्हणजे ना ते नोकरी नाही आहे, ते प्रोफेशन नाही, ते व्रत आहे. त्यामुळं हे इतकं असं नोबल प्रोफेशन आहे की मला असं वाटतं की जेव्हा विद्यार्थी बाहेर पडतात किंवा विद्यार्थिनी बाहेर पडतात, ते मोठे होतात, त्यांच्या आयुष्यात शिक्षकाचं स्थान हे अटळ असतं आणि आढळ असतं. शिक्षक असणं हे एक व्रत घेण्यासारखं आहे. मग हे व्रत जेव्हा तुम्ही पाळत आहात तेव्हा घर आणि करिअर या गोष्टी बॅलन्स कशा केल्या? प्रचंड ओढाताण व्हायची. पण मला असं वाटतं की पुन्हा एकदा मी याचं थोडंसं श्रेय म्हणजे बरंचसं श्रेय कुटुंबाला आणि तेवढंच श्रेय शाळेला पण आहे की शाळेत पाऊल टाकलं की चैतन्य वाटायचं, घरी
आलं की तर आपलेच घरचे मेंबर आहेत म्हणजे ती एक ओढ असायची. जेव्हा मी हे मुख्याध्यापक पद स्वीकारलं तेव्हा त्या पदाचा ताण खरंच खूप आहे. पण मग अशा वेळेला माझे मिस्टरांनी हे केलं की सासरे माझे ऑन बेड होते, त्यांचं सगळं करायला लागत होतं आणि ते त्यांनाच करायला लागणार होतं आणि त्याच वेळेला माझं प्रमोशन झालं. म्हणजे घरातली स्थिती अजूनच अवघड झाली की बघणार कोण. पण मग त्यावेळेला ही खूप क्रेडिटेबल गोष्ट आहे आणि मी सगळ्या स्त्रियांना पण मी हे मुद्दाम सांगू इच्छिते की ही गोष्ट खूप महत्त्वाची की त्यांनी माझ्यासाठी स्वेच्छानिवृत्ती घेतली. क्या बात आहे. ॲक्च्युली ते सिव्हिल इंजिनियर आहेत आणि त्यामुळे त्यांची नोकरी किंवा आधी त्यांचा व्यवसाय हे सगळं उत्तम चाललं होतं. पण घरातला ताण सांभाळण्यासाठी कुणीतरी एकाने घराची जबाबदारी घेणं मस्त आहे हे लक्षात आलं. तेव्हा ते म्हणलं की दोघांपैकी एकाने थांबणं गरजेचं आहे, नाहीतर हे सगळं मॅनेज नाही होणार आहे. तुला प्रमोशन आत्ता मिळालं तर हा ताण उपसायला मी तरी कोणतरी घरी असलं पाहिजे. शिक्षकी पेशा सांभाळणं, त्याच्या सोबतीला घरही सांभाळणं, ही एवढी सगळी ऑलरेडी तारेवरची कसरत चालू असताना तुम्ही तुमचे छंदही खूप छान पद्धतीत जपलेत. तर त्याबद्दल थोडं आम्हाला सांगाल का? मला ना मेन आवड ही नाटकाची. म्हणजे शाळेमुळं खरं तर तो चान्स मिळाला. म्हणजे कॉलेजमध्ये असं होतं की मला त्याकडे वळायचं होतं, पण त्यावेळेला काही लिमिटेशन्स आली किंवा नाही करता आलं. मिक्स ग्रुप वगैरे काही मला जमलं नाही ते, त्यामुळे ते केलं नाही. पण शाळेत मात्र पुरेपूर मला याचा फायदा मिळाला आणि त्यामुळं ते म्हणजे खूप जपलं मी ते. तो छंद माझा खूपच जपला. कारण शाळेच्या स्पर्धा वगैरे असायच्या, अगदी नॅशनल लेवलपर्यंत भाग घ्यायचो. तुला माहितीच आहे म्हणजे आपण केलेलं आहे. त्यामुळे त्याच्यात मात्र तासनतास कितीही वाजले तरी आम्ही करायचो. त्यामुळे ती एक आवड जपली गेली आणि त्या निमित्ताने लिहिण्याची आवड पण पूर्ण झाली. खूप सुंदर लिहितात मॅम. मला नाटकाचं स्क्रिप्ट दुसरं कोणीतरी लिहिलंय मग मी बसवायचंय, मला थोडंसं जड जातं, स्वतःचीच ती विजन असेल तर अवघड जातं. त्यामुळे आपण काय डोळ्यासमोर ठेवलंय तेच त्याच्यात यायला पाहिजे या हेतूने मग मी लिहित गेले. पुस्तक ऑफकोर्स वाचायला आवडतं, पण आता गेल्या काही वर्षात असं झालं की कामाचा ताण इतका वाढलाय की अगदी नियमितपणाने वाचन होतंच असं नाही. पण मुलं रोज वाचताय तुम्ही? हो, मुलं अगदी इतकं छान आहे की खरंच ते मात्र माणसं वाचणं तुझ्या याच्यावरूनच मला लक्षात आलं की माणसं वाचणं मला फार आवडतं किंवा मैत्री करणं, त्यांना जाणून घेणं आणि जास्तीत जास्त तेवढी ती दौलत जोडणं हे मला फार आवडतं. नाटक ही खूप पहिल्यापासून अगदी लहानपणापासून आवड होती. शिक्षक झाल्यानंतरही ती पॅशन तुमची होतीच. पण तेव्हा ती पॅशन पूर्ण करताना मनात कुठे भीती होती का? कारण स्टेज डेअरिंग ही काही सोपी गोष्ट नसते. रमणबागेत पुरंदरे सरांनी त्यावेळच्या मुख्याध्यापकांनी जाणता राजा करायचं ठरवलं, प्रयोग करायचं ठरवला त्यांनी. आणि त्यावेळेला आम्ही मेन भूमिकेत नव्हतो, पण आम्ही अशा अनेक सीन्समध्ये होतो आणि त्याच्यात एका सीनमध्ये जोगवा घालायचा होता. तर आता मला डान्स पहिल्यापासूनच मला आवडायचा, त्यामुळं तो जोगवा मला घालता येत होता. पण प्रॉब्लेम असा होता की सर फरशीच्या चौकात प्रॅक्टिस घ्यायचे. हे असं जसं ग्राउंड आहे तसं ते प्रॅक्टिस घ्यायचे आणि सगळ्या मुलांना बाहेर कॅरिडॉरमध्ये बोलवायचे आणि काय प्रेक्षक म्हणून. आणि त्यांचं म्हणणं असायचं की सगळ्या शिक्षकांनी मुलांसमोरच प्रॅक्टिस केली पाहिजे, म्हणजे तुम्हाला बरोबर इन्स अँड आउट्स कळतील किंवा काही विकनेसेस असतील ते कळतील आणि ऑडियन्सची तुम्हाला सवय होईल. जोगवा घालायला सुरुवात केली आणि त्या रिदमवर तो जोगवा सुरू झाला आणि ते संपलं, सगळं झालं. आणि शाळा सुटताना एक मुलगा मला येऊन म्हणला, हो काय मस्त नाचला तो तुम्ही, म्हणला. आणि त्यावेळेला मला म्हणजे पहिल्यांदा असं शॉक झालं, कारण अशी पर्सनल कमेंट मी यापूर्वी कधी ॲक्सेप्टच केली नव्हती आणि करतही नव्हते मी. त्यामुळे पण तो इतक्या जेन्युइनली मोकळेपणाने मनापासून म्हणाला ना की त्याच्या म्हणण्यात असं काही वाईट इंटेन्शन नव्हतं. आणि खरं सांगायचं तर याला मी न रागवता, म्हणजे माझ्या स्वभावाप्रमाणे मी रागवले असते, न रागवता हे टुक इट ॲज अ कॉम्प्लिमेंट आणि मला एकदम स्पिरिट आलं, म्हणजे एक पॉझिटिव्ह एनर्जी मिळाली की अरे मुलं आपल्याला सपोर्ट करतायत. आणि हे माझ्याच बाबतीत नाही तर अनेक शिक्षकांच्या बाबतीत तेव्हा घडलं की सगळेजण मुलांनी आम्हाला पाठिंबा दिला. रमणबागेमध्ये शिक्षिका ते अहिल्यादेवीमध्ये मुख्याध्यापिका, हा प्रवास जेव्हा चालू झाला तेव्हा इथे आल्यानंतर एक सर्कल पूर्ण झालं अशी भावना का तुम्हाला वाटली? याचं कारण आहे की मी याच शाळेची माझी विद्यार्थिनी आहे. 25 वर्ष मी रमणबागेत शिक्षक म्हणून काम केलं आणि 2015ला जेव्हा मला प्रमोशन मिळालं पर्यवेक्षकाचं तेव्हा पुन्हा अहिल्यादेवीतच मिळालं. म्हणजे मला इथेच येणं समाव डेस्टिन्ड होतं अशा टाईप. मी पुन्हा इथेच आले
आणि मग नंतर मधल्या काळात ट्रान्सफर होतो पुन्हा मुख्याध्यापक म्हणून 2021ला पुन्हा मी इथंच आहे. पुन्हा इथेच. आणि अर्थातच त्यावेळेला मात्र तो खूप अभिमानाचा क्षण होता. म्हणजे रमणबाग तर श्वास आहे, पहिली शाळा कोणीच नाही विसरू शकत आणि ती विसरणं अशक्य आहे. पण इथे आल्यानंतर ही मी अशी, मला वाटतं मला हे भाग्य मला एकटीलाच लाभलं की माझी विद्यार्थिनीच मुख्याध्यापिका म्हणून तिथं बसतीये. वा. अँड सो इट वॉज अ व्हेरी प्राऊड मोमेंट. अशा पद्धतीत ते सर्कल इथे येऊन सर्कल पूर्ण झालं. पुन्हा बॅक टू अहिल्यादेवीच मिळाली. वरून इतक्या गोष्टींबद्दल आपण बोललो, इतके किस्से शेअर केले. तुझ्याबद्दल मला एक छोटीशी गोष्ट अजूनही आठवते. म्हणजे असं की आपण नाटक तर बरोबर केलंच आपण आणि तुला विलनचा रोल दिला होता. म्हणजे मला आणि वाटलं खरं म्हणजे मलाही आता बराच वेळेला राहून असं वाटतं की आपण वरुणला विलनचा रोल दिला, पण मे बी ज्याच्याजवळ जे नाही ते देणं म्हणजेच अभिनय असतो किंवा करणं. त्यामुळं तुला तो दिला. आणि मला असं आठवतंय की 16 डिसेंबरला माझा वाढदिवस असतो आणि त्यावेळेला तू मला सांगून गेला होतास की बाई मुंबईला मी शूटिंगला चाललो आहे आणि त्यामुळे मी आता काही नसणार आहे. म्हणजे तुमच्या वाढदिवसाला मी नसणार आहे विश करायला वगैरे सुद्धा. पण मला एक क्लिअर कट आठवते की त्यावेळेला शाळेत बहुआयामीचा तास असायचा आणि त्यावेळेला अचानक तू मला तिथे स्टेजवर दिसलास आणि मी शेजारी कोणाला म्हणलं सुद्धा की वरून तो शूटिंगला जाणार होता, तो कसा काय आज इथे. तर दुसऱ्या दिवशी माझा वाढदिवस आहे म्हणून तू राधा ही बावरी गाणं स्टेजवर प्रेझेंट केलं होतं आणि त्यामुळे ते आज तागायत माझ्या लक्षात आहे. केवढं लक्षात आहे की ते मला इतकं क्लिअर कट लक्षात आहे की आपला तो केवळ दुसऱ्या दिवशी जमणार नाही म्हणून तू ते आदल्या दिवशी बहुआयामीला तू मध्येच आला होतास आणि तिथे सरांना सांगून वगैरे ते तू गाणं सादर केलंस. ही आठवण मी विसरू शकत नाही. तुमच्या दृष्टीने नवरात्र म्हणजे काय? मला असं वाटतं की त्या देवीच्या विविध रूपात सुद्धा अडचणीवर मात करण्याची शक्ती आहे. म्हणजे जे काही आपण ऐकलं आहेत कथा वगैरे लहानपणापासून, त्याच्यात कुठल्या तरी अडचणीवर संकटावर मात करणं हे त्या देवीचं रूप आहे आणि त्यामुळे प्रत्येक स्त्रीत ते अंगभूत असतं. जे करिअर घडवू इच्छित आहेत अशा सगळ्यांना काय टिप्स द्याल? आपला कल आधी ओळखता आला पाहिजे. आता आजकाल कसं प्रत्येक ते कलमापन चाचणी असते. माझं म्हणणं की स्वतःला कळतं ना आपल्याला आपलं काय आवडतंय. फॉलो युअर हार्ट. एक्झॅक्टली. मग तुम्हाला काय आवडतं हे जर कळलं ना तर त्याच्यात मात्र एक्सेल करता आलं पाहिजे. किती छान. अशाच पद्धतीचे पॉझिटिव्ह व्हिडिओज या पॉझिटिव्हिटीच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढे घेऊन येतच आहोत. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांसोबत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सगळेजण या निमित्ताने प्रेरित होतील, नवं काहीतरी शिकतील, ज्यांना काहीतरी आशा मिळेल, एखादी गोष्ट करण्याचा विश्वासही मिळेल. अशी जर शिक्षिका असेल तर कोणता विद्यार्थी घडणार नाही, काय विषाद आहे तो विद्यार्थी घडणार नाही. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तुम्ही घडवलंत आणि अजूनही घडवत राहताय. राधा इमिटेशन ज्वेलरीतर्फे एक छोटीशी भेट. अरे वा. थँक्यू मॅम. थँक्यू. वाव, खूपच छान.